मित्रांनो सर्वांना नमस्कार। बघा आता सध्या पोलीस भरतीचे जे साईड आहे ते साईड बंद झालेली आहे। ती साईड अंडर मेंटेनन्स आहे। बघा इथं लिहून आलेलं आहे आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर गेलेलो आहोत आणि ज्यावेळेस आपण त्या पोर्टलला गेलो त्यावेळेस दिस साईट इज अंडर मेंटेनन्स असे लागले। म्हणजे सध्या तरी फॉर्म भरणं बंद आहे। कुठल्या प्रकारचं आवेदन अर्ज चलन वगैरे या ठिकाणी घेतलं जात नाही। आता बघा एक त्यासाठी एक गोष्ट मित्रांनो, ज्या लोकांचे SBCचे डॉक्युमेंट निघाले नाहीत त्यांनी त्या पावतीवर जाऊन सुद्धा ते लोक फॉर्म भरू शकतात। त्यामध्ये काही शंका नाही, ते पावती टाकून फॉर्म भरून घेऊ शकतात। आणि आता या SBCच्या प्रमाणपत्रासाठी पत्र चाललेले आहेत की मराठा आरक्षणासाठी अजून डॉक्युमेंट न मिळाल्यामुळं पोरांना तारीख वाढवून देण्यात यावी। म्हणजे जे प्रमाणपत्र आहे तर ते न भेटल्यामुळं भरती करणाऱ्या पोरांसाठी जी तारीख आहे 15 एप्रिलची ती वाढवून त्यापेक्षा अजून एक 10-12 दिवस किंवा 15 दिवस एवढा महिना देण्यात यावा अशी सर्वांची बघा या ठिकाणी मागणी चालू आहे। आणि हे सर्वांची मागणी आहे। आता ह्या मागणीसाठी ते साईट बंद झालेली आहे की काय, मुलांचं काय म्हणणं आहे की याच्या माध्यमातून जे पोलीस भरतीच्या पोरांचं वय वाढ आहे ती वय वाढवून मिळण्यासाठी की हे साईड अंडर मेंटेनन्स आहे। आता नेमकं हे साईड अंडर मेंटेनन्स का गेलेली आहे की फॉर्म भरायची तारीख वाढणार आहे की मुलांचं वय वाढणार आहे। आता याविषयी आपल्याला माहिती उद्याच कळणार आहे की आता वय वाढेल किंवा फॉर्मची तारीख वाढेल। आणि जर वय वाढलं आणि फॉर्म तारीख वाढलं दोन्ही म्हणजे कुठलेही वाढू हे फॉर्मची तारीख नक्कीच वाढणार, त्यामध्ये काही शंका नाही। पण ऑफिशियली कुठले पत्रक वगैरे अजून काही आलेले नाही। आचारसंहितेमध्ये ह्या गोष्टी होत नाही असं पोरं म्हणतात, पण जी भरती प्रक्रिया पूर्वी निघालेली आहे त्यामध्ये निर्णय हे नंतर येऊ शकतात। बघा उद्या बघूया काय होतं ते। तोपर्यंत सर्वांना जय हिंद।